संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरिता नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याची संयुक्त बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात संपन्न झाली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समितीची बैठक पार पडली। शिवजयंती साजरी करताना नाशिक रोड महानगरपालिका, वाहतूक विभाग, विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते, तर जयंती उत्सव समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार तसेच होणाऱ्या अडीअडचणी मांडून त्या कशा दूर करता येतील याबद्दल आपले मत मांडले। मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस विभागामार्फत कडक बंदोबस्त, योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केले। यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक पवन चौधरी, मनपा नाशिक रोड विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे, शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड अध्यक्ष शिवाजी हांडोरे, जेल रोडचे धनंजय लोखंडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब मस्के, उपाध्यक्ष सुनील पाटोळे, उपाध्यक्ष मंगेश पगार, सरचिटणीस संदीप वाळके, चिटणीस जयेश अरिंगळे, खजिनदार नितीन पाटील, शरद मोरे, योगेश गाडेकर, शांताराम घंटे, संतोष क्षीरसागर, संजय भालेराव, कन्हैया साळवे, जगदीश पवार, शशी उनवणे, भारत निकम, योगेश गाडेकर, बाळासाहेब भालेराव, श्याम गोहाड, बाळासाहेब म्हस्के, बंटी भागवत, किशोर जाचक, साहेबराव खर्जूल, पुष्पा उदावंत, कुंदा शहाणे, छाया गांगुर्डे, सुरेखा निमसे आदींसह सर्व पक्षांचे मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर, शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सभासद, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार बांधव शांतता समितीचे सदस्य, माजी नगरसेवक आणि आमच्या नाशिक रोड जेल रोड समितीचे मुख्य समन्वयक नितीनजी चिळे साहेब आणि सर्व बारी साहेब असतील, राऊत मॅडम असतील, सपकाळे साहेब असतील, शेळके साहेब असतील, दिल्लीचे शेळके साहेब असतील, आम्हाला सर्व फार सुंदर असं मार्गदर्शन करतात। त्यानंतर साहेब 19 तारखेला 18 तारखेला ज्यांना या शिवजयंती सोहळ्यानिमित्त आपली सूचना मांडायची असेल थोडक्यात मार्मिक शब्दात आपली सूचना मांडावी। पोलीस आयुक्त कर्णिक साहेब, तसेच पोलीस आयुक्त परिमंडळ 2 राऊत मॅडम, तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी साहेब, सपकाळे साहेब, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे शेळके साहेब व या ठिकाणी आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष बाळाभाऊ भालेराव असतील, शांतता समितीचे 7 वर्षापासून मोठ्या आनंदात, उत्साहात आणि तितक्या पारदर्शकतेत सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा होतो। आणि त्याचे कारण असंच आहे की मौलिक सूचना आपण मांडलेल्या आहेत। आपली देखील शांतता समिती निदर्शनासाठी तर पोलीस प्रशासनाला आपण कळवले पाहिजे। धन्यवाद। यांना या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सुद्धासाठी मी
त्या कुठल्याही आमच्या मेन ऑफिसरपेक्षा जास्त काम करतात. त्यामुळे मला झोन 2 आणि या ठिकाणी मला फार यायचंच काम करत नाही. त्यामुळे आतापर्यंत आपली भेट झाली नव्हती किंवा आपल्याबरोबर बोलायचा किंवा इंटरॅक्ट करायची वेळ आली नव्हती. कारण कुठल्या देशामध्ये मला या अशा प्रकारचं काही ते होऊन देत नाही. तर सर्वप्रथम हिंदीचे मुद्दे मांडलेले आहेत ते आपण विशेष करून जे इतर डिपार्टमेंटचे मुद्दे आहेत ते सर्व आपण लिहून घ्या आणि त्याचं पत्र DCPच्या सहीचं पत्र द्यायचं संबंधित विभागाच्या प्रमुखाला आणि जे मला पत्र त्याची कॉपी द्यायची कॉर्पोरेशन कमिशनर असतील किंवा त्याचे कलेक्टर जे आहेत ते पण हेड आहेत विभागाचे त्यांना त्या सगळ्याची कॉपी द्यायची. आणि आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत तर ते फटाफट उद्याच्या उद्या आपण करून घ्या. तर आतापर्यंत हे सगळी गोष्टी ज्या होत्या सॉल्व व्हायला पाहिजे. तर कुठले रस्ते खराब आहेत किंवा कुठले लाईट जाण्याचे लाईट्स तर विशेष करून पत्र द्या की या वेळेला जे आपले टायमिंग्स आहेत त्याच्यामुळे कुठे लाईट गेलेल्या पाहिजे. इतर विभागांच्या पण ज्या काही सूचना आहेत त्या सर्व आपण एकत्र करा. त्यांच्याबरोबर आपला मागच्या वर्षीचे जे काही अनुभव आहे तो पण चेक करू. हा सगळं पत्रव्यवहार आपण 12 वाजेपर्यंत त्या उतरून घ्या. त्याच्यानंतर ते जे संबंधित अधिकारी आहेत वॉर्ड ऑफिसर असतील किंवा तहसीलदार असतील किंवा PWDचे अधिकारी असतील या सगळ्यांची आपण बोलून पर्सनल फॉलोअप करायचं आहे. आणि आपण काय काय केलं मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. मग मी कलेक्टर कमिशनर या सगळ्यांची बोलून घेईन आणि त्यांना तो मेसेज देत नाही त्याच्याबरोबर पण पाठवावं. तर हा खूप महत्त्वाचा उत्सव मोठा उत्सव आहे आणि खूप लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. त्यामुळे एखाद्या तुमच्या फील्डच्या ऑफिसरला समजा जर काही फंड्स कमी पडत असतील किंवा काय करत असतील तर त्यांचे जे सिनियर हेड ऑफ डिपार्टमेंट आहे ते त्यांच्याकडून त्यांना मदत मिळायचं प्रयत्न काम होतो. जसं आपण बंदोबस्ताला सर्व शहराचं मॅनपॉवर आणि सर्व शहरातले अधिकारी या ठिकाणी तैनात करतो तसे इतर विभाग आपण त्याप्रमाणे करू शकतो. तर ही सर्व प्रक्रिया आपण उद्यापर्यंत संपवतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं खूप अभिनंदन. कारण मी आतापर्यंत म्हणजे फक्त मिरवणूक एवढंच बघितलेलं आहे. आपण इतके जे काय पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह कार्यक्रम घेतलेले आहेत आपण दोघांनी ते आतापर्यंत आणि मी सर्व नाशिक रोडचे आपण जे सर्वजण आलेले सगळ्यांचं आपलं अभिनंदन करतो. पण हे आपल्याला जर याच्यामध्ये इंटरेस्ट नसता तर हे झालं नसतं. हे दोघं अध्यक्ष मंडळी जे करत आहेत जे आपल्याला त्याच्यामध्ये आपण वर्षानुवर्ष हे जे काही डेव्हलप झालेलं आहे तर ते आपल्या सगळ्यांमुळे आणि नाशिकच्या जे नागरिक आहेत त्यांच्यामुळे होत आहे. तर खरंच आपलं खूप अभिनंदन. आणि हे सगळं बघितल्यावर मला हे सांगितलं खूप मोठी म्हणजे 40-50 लाख लोक मोठे त्याच्यापेक्षा जास्त वगैरे जमू शकतात. पण आपलं एवढं कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे आणि बाकी पण ते 2-3 मुद्दे आपण जे अचूक मांडले तर त्याच्यावरून खूप म्हणजे आता 3 महिने साधारण झाले मला येऊन पण आपला पॉझिटिव्ह अप्रोच आणि फोकस बनला. तो फोकस बघून लक्षात येतं की कुठल्या प्रकारचं काय क्वालिटी जे आपल्या नागरिकांमध्ये आणि आपल्या सर्वांमध्ये जी काही एक जो आपण दर्जा मेंटेन केलेला आहे प्रकारचे काही अफवा किंवा सोशल मीडियावर काही पोस्ट किंवा अशा प्रकारचं काय झालं. कारण असं बघण्यासाठी काही लिमिटेड म्हणजे नाशिक सिटीमध्ये 3-4 जण खूप काही विचित्र इन्व्हेस्टिगेट करण्याचा प्रयत्न करण्यात होतो. तर असं कुठेही झालं तर आपण त्याला बळी न पडणं आम्हाला त्याच्याबद्दल इंटिमेट करा. आम्ही तुझ्यावर पाठवून आहोत. आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या खूप शुभेच्छा. मी अधिक आपल्याला बोलत नाही. आपले अध्यक्षांना रिपोर्ट करायचा राहिलं बाकी काय करायचं राहिलं नाही. आणि आपल्या सगळ्यांना पण म्हणजे आमचा कोर्स थोडा कठीण झालेला आहे तर आपण आमचे ब्रदर्स आहात अशा प्रकारचं मी इकडे मला जाणीव होते. तरी थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा.
गोष्टी राहिल्या आणि हा दर्जा बघून मला वाटते आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे कारण त्यांच्याबद्दल आपण काही बोलणं किंवा मी या ठिकाणी काही बोलणं म्हणजे लहान तोडी मोठा करा अशा प्रकारचं होईल. पण मी एवढं सांगू शकतो की मी काही पुस्तकं श्रीमान योगी म्हणून त्यांचं ते पुस्तक वाचलं होतं आणि हा 19 फेब्रुवारी मला वाटतं 350 त्या 350 वर्षापूर्वी जर हा दिवस नसता तर इतिहासकार असतील किंवा जे आपले आतापर्यंत जे वाचलेले आहे तर या देशामध्ये देव देश आणि धर्म तिन्ही गोष्टी राहिल्या असतात. तर हा जो काही आपण 19 फेब्रुवारी तर हा त्या गोष्टीची आठवण ठेवून आपण या ठिकाणी इतक्या सकारात्मक सेलिब्रेट करणार आहोत आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमांना मला खूप द्यायला आवडेल. तर आपण सिनेमे आपण कॉम्प्लीट करूया कधी आपल्या सगळ्यांचा खूप आभार मानतो. नाशिक रोड आणि नाशिकचे लोक एवढेच कन्स्ट्रक्टिव्ह आणि एवढे हाय क्लास विचारांचे आणि एवढे पॉझिटिव्ह असतील हे खरोखर कधी कुठे झाले एवढे 20 वर्ष नोकरी झाल्यावर अशा प्रकारचे मुद्दे मांडले जातात अशा विचार करता येत नाही. पण खूप छान वाटलं आणि यापुढेही आपल्याबरोबर संपर्क करण्याचे आणि इंटरॅक्ट करण्याचे खूपसे चान्सेस यावे. आपले सिनियर पण कुठला प्रॉब्लेम होऊ देत नाही त्यामुळे मला ती यायला विरोध येत नाही. तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला तुमचे तर आता काही गरज असेल तरी काही ते संपर्कात राहील आपल्याशी माझे मोबाईल नंबर मी शेअर करतो आणि आपणही SCP DCP सिनियर आहे चांगले कार्यक्रम किंवा अशा प्रकारचे कुठे काय असेल तर इन्व्हाइट करा. मला यायला खूप आवडेल. मी परत एकदा आपल्या सगळ्यांशी एवढं छान ही मीटिंग झाली आणि एवढा छान आपण कार्यक्रम करत आहे की आपल्याला खूप अभिनंदन करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आपण आमचा एवढा काळ कमी केला. पोलीस दलातील जे काळ तणाव आहे आता. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.